नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या कॅफे 24 तासमध्ये तुमचं स्वागत आहे. बारामतीच्या पवार घराण्याचं वलय महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आहे. शरद पवारांपासून ते सर्वच व्यक्तींविषयी महाराष्ट्राला कायम कुतूहल राहिलेलं आहे. शरद पवारांपाठोपाठ अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आता रोहित पवार हे विधिमंडळाच्या राजकारणात उतरलेले आहेत. रोहित पवार हे खऱ्या अर्थानं शरद पवारांच्या पुढच्या पिढीचे वारसदार बनलेत, कारण ते विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. आपल्या सोबत कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आहेत. धन्यवाद. रोहित पवार, आज तुम्ही कामानिमित्त मंत्रालयात म्हणजे मुंबईत आलेला आहात, म्हणून आज आपण भेटतो आहोत. पण मंत्रालयात येताना तुम्ही मतदारसंघातली कामं घेऊन आला असाल. सत्ताधारी पक्षाचे त्यातल्या त्यात राष्ट्रवादीचे आमदार म्हणून तुमची कामं सहज होतात? काम घेऊन मंत्रालयात आलो होतो आणि जेव्हा मंत्रालयात येतो तेव्हा मतदारसंघातले विषय असतातच, पण जेव्हा केव्हा एखादी संघटना, काही युवक युवती, शिक्षक त्यांचे प्रश्न मांडत असतात, ते प्रश्न मंत्री महोदयांकडे घेऊन जाऊन त्यांच्याशी चर्चा करून ते सुटतात का याचा प्रयत्नसुद्धा करत असतो. अनेकदा असा प्रश्न पडतो की सत्ताधारी पक्षाचे आमदार, त्यातल्या त्यात असं वलय की आपली कामं सहज होतील असं आपल्यालाही आमदार म्हणून वाटू शकतो. अशा फेजमध्ये तुम्ही आमदार आहात. विरोधी वाकावरचा एखादा आमदार आणि रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, तुमच्या कामांमध्ये किंवा तुम्हाला काही फेवरेटिझम असा अनुभव येतो? नाही, मला वाटत नाही. फेवरेटिझम अशा प्रकारची गोष्ट सरकारमध्ये तरी नाही असं मला वाटतं. पण एखादा महत्त्वाचा मुद्दा असेल आणि तो मुद्दा जर आपण मांडत असू तर एक सांगतो तुम्हाला, तो मी असू द्या, मी आमदार म्हणून आणि पवार कुटुंबातली एक व्यक्ती म्हणून, नाही तर एखादा साधा कार्यकर्ता गेला आणि महत्त्वाचा मुद्दा असला तरी मंत्री असू द्या आणि तो उपमुख्यमंत्री असू द्या, ते त्या ठिकाणी वेळ देतात, चर्चा विषय समजून घेतात आणि नंतर त्या बाबतीत जर एखादी महत्त्वाची मिटिंग लावायची असेल तर ते लावतात. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जे सर्व नेते आहेत ते कुठल्याही व्यक्तीला जर विषय महत्त्वाचा असेल तर महत्त्व देतात. रोहित पवार, आता 1 वर्ष पूर्ण झालेला आहे आमदार म्हणून. या 1 वर्षाचा जो अनुभव आलेला आहे त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून नेमका विधिमंडळातला किती अनुभव आला आहे? कारण तो वादग्रस्त आहे, तो यासाठी की करोनामुळं अधिवेशनं अशी फुलफ्लेज झालेली नाही आहेत. पण मतदारसंघातला जो अनुभव आलेला आहे, निवडून जेव्हा तुम्ही कर्जत जामखेडमधून आलात तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं की आपला जो मतदारसंघ आहे हा सहज सोपा आहे की कठीण आहे? कामं करत असताना लोकांच्या पण काही अपेक्षा असतील, त्या पूर्ण करता करता नाकीनऊ येतं? लोकांच्या खूप अपेक्षा वाढून ठेवल्यात असं नाही. ज्या गोष्टी होऊ शकतात आणि जे मी करू शकतो त्याच गोष्टी मी लोकांना सांगितल्या आणि त्या सांगत असताना त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर निवडून देत असताना त्यांनी विचार नाही केला आणि मी सुद्धा विचार केला नाही की सत्ता ही आपली येईल. त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर 36 दिवस काय झालं हे आपल्या सर्वांना माहिती. तिथं सत्ता स्थापनेमध्ये 36 दिवस हे गेले आणि त्याच्यानंतर गेले 8-8.5 महिने हे करोनामध्ये गेले. त्यामुळे सत्ता स्थापन होत असताना अनेक गोष्टी घडल्या, त्याचा एक अनुभव हा मिळाला. त्यानंतर एकच अधिवेशन पूर्णपणे झालं असेल, त्यानंतर कुठलंही अधिवेशन हे होऊ शकलं नाही. पण तरीसुद्धा लोकांचा विश्वास आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. जे काही जमतंय ते त्या ठिकाणी मी करतो आणि करोनाच्या काळामध्ये लोकांची सुद्धा अपेक्षा नव्हती रोड व्हावेत, कुठं काय व्हावं. लोकांची अपेक्षा होती की त्या ठिकाणी आरोग्याच्या सेवा मिळाव्यात, कुठं ऑक्सिजन नसेल तर तो वेळेवर मिळावा, ॲम्ब्युलन्स वेळेवर असावी. त्यानंतर शेतकऱ्यांचे काही प्रश्न असायचे की माल विकताना अडचण येऊ नये, मग कुणीतरी कुठंतरी अडकलेलं असायचं, त्यांना परत घेऊन. त्यामुळे लोकंसुद्धा समजून घेतात की करोनाचा काळ आहे. त्यामुळे एक तर मी काम करणारच आहे, जे काही आश्वासनं ती करणारच आहेत. पण एक सांगतो, लोक खूप मनापासून समजून घेतात, हीच माझ्यासाठी फार महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. रोहित पवार, आमची न्यूजरूम सुद्धा सज्ज झालेली आहे. त्यांनाही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे. रेश्मा साळुंके ती सुद्धा आतुर आहे, तिला सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. न्यूजरूमला बोलतं करायचं आहे. रेश्मा. नमस्कार रोहित पवार. खरं तर संपूर्ण न्यूजरूम उत्सुक आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आम्ही तुम्हाला ऐकतोय. खरं तर लोक इथं काम करतायत, मात्र त्यांचे कान तुमच्याकडे आहेत, कारण का हा कार्यक्रम सुरू झाला आणि रोहित पवार नेमकं काय काय बोलणार याबद्दल त्यांना उत्सुकता लागली आहे. कारण का एक तरुण नेतृत्व म्हणून संपूर्ण न्यूजरूम आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि त्यातले खास करून तरुण तुमच्याकडे बघतात. त्यामुळे खूप प्रश्न आहेत आमच्या मनात. अभिजित सर तुम्हाला प्रश्न विचारणार, त्यांनी सांगितले की सगळ्यात पहिला प्रश्न मीच विचारणार म्हणून.
आणि ते तुमच्या मतदारसंघाचे आहेत अभिजित कांबळे. धन्यवाद रेश्मा. रोहितजी, 1 वर्ष झालं आहे आता आमदारकीला, पूर्ण होईल वर्ष. आणि तुम्ही हा मतदारसंघ एकतर निवडला जो महाराष्ट्रातल्या अवर्षणग्रस्त मतदारसंघांपैकी एक आहे. मोठा अनुशेष विकासाचा राहिलेला आहे वर्षानुवर्ष, हे तुम्हालाही माहीत आहे. ह्या वर्षभरात अशी कुठली 3 ठळक कामं तुम्हाला सांगावीशी वाटतील आवर्जून, जी तुमच्या हातून घडलेली आहेत कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये? आता करोनाच्या काळामध्ये करोनाची अडचण असताना तिथे जे आरोग्याच्या बाबतीत केलेल्या गोष्टी ह्या मी या ठिकाणी सांगत नाहीत, त्या मला कराव्याच लागल्या. त्यासाठी मी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला. मला मदत करणारे पण अनेक लोक होते. त्या विषयात न जाता, कारण त्याच्यावर खूप काही आपण बोलू शकतो. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. कर्जतमध्ये कुकडी प्रकल्प आणि सीना प्रकल्प आहे. त्याचं पाण्याचं नियोजन हे योग्य पद्धतीने होणं अतिशय महत्त्वाचं होतं. त्या ठिकाणी ते खूप चांगल्या पद्धतीने झालं. अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं. त्याच्यामध्ये जो काय रिपेअर आपल्याला करायचा होता, तर 72 गावं माझी येतात, तर रिपेअर त्या ठिकाणी करण्याची सुरुवात आपण केलेली आहे. त्याच्यानंतर जे काही प्रलंबित प्रश्न होते की ज्याच्यामध्ये जामखेडच्या बाबतीत आपण बघितलं तर तिथं पाण्याची फार मोठी अडचण आहे. जामखेड शहरासाठी ती जी योजना होती ती पहिल्या 3 महिन्यामध्ये पाठपुरावा करून आणि तिथं असणाऱ्या मंत्र्यांच्या सहकार्यातून त्यांनी मान्यता आपली मिळाली. त्याचा सर्वेसुद्धा त्या ठिकाणी हा झालेला आहे. त्याच्याच बरोबर पूर्वीच्या काळामध्ये कदाचित तिथं पॉलिटिकल विल कमी पडलं असेल, त्यामुळे रिझर्व्ह पोलीस हे जामखेडचं हक्काचं दुसरीकडे गेलं होतं. ते परत एकदा त्या तालुक्यामध्ये आपण आणू शकलो आणि ज्या तालुक्यातून आणलं त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यावर अन्याय केलेला नाही. त्याच्याचबरोबर तिथं अजून युवकांसाठी म्हणजे आता पोलीस ट्रेनिंगचं काम आपलं मोठ्या प्रमाणात चालू आहे. शिक्षणाच्या बाबतीत आत्ता तुमच्याशी बोलत असताना 8,500 ते 9,000 मुलं आणि ते पण जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळेतली मुलं आत्ता ऑनलाईन आहेत. त्यानंतर शिक्षकांचं ट्रेनिंग मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी वेगळ्या जे काही उत्पन्न ते घेतात, तुरीपासून, मकेपासून, कांद्यापासून, त्याच्याबद्दल 80 ते 90 प्रशिक्षणचे कार्यक्रम हे झालेले आहेत. त्याच्याचबरोबर जो काही बेसिक सर्वे लागतो पाण्यावर काम करण्यासाठी, तो त्या ठिकाणी हा चालू केलेला आहे. महिलांच्या बाबतीत आत्तापर्यंत 250 बचत गट हे बांधण्यात आले आहेत आणि येत्या 2-3 महिन्यामध्ये जेव्हा भीमतडी ही पुण्यामध्ये घेतली जाईल, त्यातले अनेक 90 ते 95% बचत गट हे पहिल्यांदा पुण्याला जातील. असे 3,000 महिलांना पुण्याला घेऊन जाणार आहे. त्यामुळे वेगळ्या क्षेत्रामध्ये काम चालू आहे. महिलांच्या बाबतीत सॅनिटरी नॅपकिनवर काम चालू आहे. युवकांच्या बाबतीत एक ICICI बँक असेल, त्यानंतर सिंजेंटा असेल, अजून वेगळ्या ह्याच्यातून ट्रेनिंग प्रोग्राम घेतलं आहे. स्मार्टचा ट्रेनिंग प्रोग्राम हा झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टींवर काम झालेलं आहे. हो, करोनाच्या काळामध्ये थोडासा विकासाच्या बाबतीत ब्रेक हा लागलेला आहे, पण मीही समजून घेतोय आमदार म्हणून आणि लोकही समजून घेतात. पण ज्या काही गोष्टी हातात होत्या तिथं आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही आणि त्या सातत्याने याच्या पुढेही चालत राहतील आणि त्या बाबतीत आम्ही काम करत राहू. गेले 2 दिवस म्हणजे काल आणि आज 2 दिवस सातत्याने एक मुद्दा गाजतोय, तो म्हणजे महाविकास आघाडीमध्ये निधी वाटपावरून काँग्रेसला डावललं जात आहे असं काँग्रेसचे नेते म्हणतायत. खुद्द प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा आज त्यांच्या हे विधान केलं. तर खरंच अशी स्थिती का निर्माण व्हावी महाविकास आघाडीमध्ये, जिथे एकीकडे नेते सांगतायत आम्ही एकत्र आहोत, आम्ही सरकार 4 वर्ष पुढची पूर्ण करणार आहेत, पण एका वर्षात हे वाद सुरू झालेले आहेत, असं का व्हावं? नाही, ह्याचं मुख्य कारणाकडे आपण गेलो पाहिजे. एक तर ते वाद आहे असं मी म्हणणार नाही. आधीचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल, अनेक मोठे मंत्री होते. काही न बोलता त्यांची पॉवर कापण्यात आली होती, त्यांना मार्जिनलाइज करण्यात आलं होतं, त्यांना गोड बोलून मुख्याचा मार असतो तो त्या ठिकाणी दिला गेला. इथे चर्चा होते, लोक बोलतायत, नेते बोलतायत, हे महत्त्वाचं आहे. आणि हे बोलण्याचं कारण का असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या बाबतीत कुणीच बोलत नाही हे माझ्यासारख्याला तरी आश्चर्य वाटतं की आपल्या राज्य सरकारचा जो 28,000 GSTचा जो फंड आहे तो अजून केंद्र सरकारकडे अडकलेला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी 20,000 कोटी हे सगळ्या राज्यांना दिलं असं त्यांनी डिक्लेअर केलं. त्यात आपल्याला फक्त 1,300 कोटी मिळाले. म्हणजे GST निर्माण करण्यासाठी
GST हा केंद्र सरकारला गोळा करून देण्यासाठी महाराष्ट्र एक नंबरचं राज्य. पण जेव्हा आपण आपला हक्क मागत असतो त्या ठिकाणी सगळ्यात शेवट आपल्याकडे बघितलं जातं. आणि त्याच्याच बरोबर ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन आहे त्या ठिकाणी जर आपण भाषणं ऐकली 1-1 लाख कोटी आम्ही देऊ अशा प्रकारची भाषणं केली जातात. मग मला असं वाटतं की महाराष्ट्रातली माणसं ही माणसं नसून ज्या ठिकाणी हे इलेक्शन असतं त्याच ठिकाणची लोक ही भाजपची लोक असं आहे. आणि दुसरं, आता हा मुद्दा अनेक TV माध्यमांनी उचलला असेल, विरोधक तर याच्यावर पेटून उठले असतील की हे बघा काय चाललंय हे. पण त्या विरोधकांना मला सुद्धा तुमच्या माध्यमातून विचारायचं आहे, आपला जो फंड हक्काचा जो केंद्र सरकारकडे अडकलेला आहे त्यासाठी तुम्ही काय केलं हे तुम्ही सांगा. आपल्याकडे पूर आला, पुरासाठी आपण 1000 कोटी मागितले राज्य सरकारली केंद्र सरकारकडे, त्यावेळेस आपल्याला 250 कोटी देण्यात आले आत्ता काही दिवसांपूर्वी. मग 1000 कोटी काय हवेत मागितले होते का? जे नुकसान झाले, आणि नुकसान झालं हे कोण सांगतंय? तर विरोधक सांगतायत. तर तेवढं नुकसान आपण त्या ठिकाणी 1000 कोटीचं मागितलं, 250 कोटी दिले गेले, तेव्हा विरोधक काहीही बोलले नाही. मग विरोधक केव्हा विरोध करतात? जेव्हा त्यांना असं वाटतं की आत्ता आपली राजकीय पोळी भाजण्याची वेळ आली त्यावेळेस हे लगेच ॲक्टिव्ह होतात, असं कुठे जाणवतं. पण एक सांगतो, या ठिकाणी कुठलाही वाद हा नाही, आम्हाला तरी आतून तो दिसत नाही. पण काही प्रमाणात विरोधक ह्याला कुठेतरी आग देऊन खूप मोठा वाद आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात असं तरी मला काही प्रमाणात वाटतं. रोहित, इथे मला एक ऍड करायचं आहे. फक्त विरोधक टीका करत नाहीयेत, तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा आज असं विधान केलेलं आहे. त्यांना सुद्धा असं वाटतंय, महसूल मंत्री आहेत ते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये, तर असं का त्यांना वाटतंय? म्हणजे मी सरकारमध्ये बोललो ना, महत्त्वाच्या म्हणजे मी घटकाला. तेच तुम्हाला सांगत होतो की ॲटलिस्ट इथं बोललं जातं, पूर्वी हे बोललंही जात नव्हतं. आता हे का वाटत असावं की आता समजा आता सगळ्यात जास्त फंड कुठं वापरला गेला हा तुम्हाला मला सर्वसामान्य लोकांना सुद्धा माहिती आहे, आरोग्य विभागासाठी वापरला गेला. आरोग्य विभागासाठी वापरत असताना राज्य सरकारकडनं खर्च झाला, राज्य सरकारकडनं त्या महानगरपालिका ज्या असतील, जिल्हा परिषद असतील, कलेक्टरांना फंड मोठ्या प्रमाणात दिला गेला आणि त्यांनी तो खाली कशासाठी वापरला? आरोग्यासाठी वापरला. आता केंद्राकडनं काय पैसे आलेत का? अजिबात आलेले नाहीत. 2 महिने GST यायला पाहिजे होता, तो येत नाही. 6-6 महिने आपण वाट बघायची, त्याच्यावर आपण लोन घेत चाललोय. आणि आपलं लोन जर बघितलं तर आपली ऑपरेटिंग कॉस्ट जी आहे म्हणजे पगार, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आता लोन चाललंय. आता अशा परिस्थितीमध्ये जे इतर विभाग आहेत जे महत्त्वाचे आहेत, PWD असू द्या, नाहीतर दुसरं कुठला तरी एखादा विभाग हाऊसिंग असू द्या, हे सगळे विभाग महत्त्वाचे आहेत. पण पहिलं आरोग्य आणि त्यानंतर हे विभाग. पण आता जसं GST कलेक्शन चांगल्या पद्धतीने चाललं आहे आणि केंद्राकडनं अपेक्षा काही प्रमाणात मदत होईल आणि SGST म्हणजे राज्याकडे येणारा जो काही कर आहे तो इम्प्रूव्ह होईल, तसं मला असं वाटतं की इकॉनॉमिक सिच्युएशन इम्प्रूव्ह झाल्यानंतर फंडची कमतरता राहणार नाही असं गणित तरी सांगतं. रोहितजी, नमस्कार. नमस्ते. राजकारणात आरोप प्रत्यारोप संघर्ष समेटेतच सुरूच राहील. पण मला एक तुम्हाला व्यक्तिगत प्रश्न विचारायचा आहे. अजित पवार तुमचे काका आणि सुप्रिया सुळे तुमची आत्या यांच्या कामाच्या पद्धतीत काय फरक आहे आणि तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे दोघांपैकी कुणाची पद्धत जास्त भावते कामाची, म्हणजे कुणासारखं काम करायला तुम्हाला आवडेल? हे बघा, अजितदादांची काम करण्याची धडाडी ही मला भावते आणि सुप्रियाताईंचा एखादा विषय मांडण्याची पद्धत ही सुद्धा मला भावते. आणि जसा जसा काळ पुढे जातो तसं तसं व्यक्तीला अडॉप्ट करावं लागतं. आणि तुम्ही जर मला विचारलं मी ह्या दोघांकडे कोणाकडे बघतो, तर मी असं म्हणेल अजितदादांची काम करण्याची धडाडी आणि सुप्रियाताईंचा विषय मांडण्याची पद्धत, या दोन्ही गोष्टी स्वीकारून मला पुढे जायचं. कारण काळ बदलत चाललाय, मला पण पुढे जाऊन टिकायचं आहे. जेव्हा मी सगळ्या गोष्टी आत्मसात करून एक वेगळी पर्सनॅलिटी स्वतःची निर्माण करेल, तीच तर युवकांना आवडेल आणि ते स्वीकारतील. मला पण टिकायचं आहे म्हणजे मला हा प्रश्न नाही कळला. म्हणजे बघा, रोहितजी, मला टिकायचंय म्हणजे कसं की राजकारणामध्ये मी फक्त आमदार होण्यासाठी तिथं आलेलो नाही, तिथं मला लोकांसाठी काम करायचंय. लोकांसाठी काम करायचं असेल तर 5 वर्षात ते होणार नाही आणि सातत्याने करायचं असेल तर सातत्याने त्या ठिकाणी निवडून हे यावं लागेल. आणि ते आणत असताना पर्सनॅलिटी आपली स्वतःची असणं, कॉपी न करणं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आशिष सर म्हटले ते टिकणे या शब्दावरून मला थोडंसं आठवलं म्हणून तुम्हाला एक सप्लिमेंटरी जोडतोय की अजितदादा आणि सुप्रिया सुळे दोघांना सोबत घेतलं तरच टिकता येईल, पुढे पवारांचा वारसा नेता येईल, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही नाही, हे बघा, कुटुंब आहे. आपली जर संस्कृती बघितली, तुमची असेल, माझी असेल, महाराष्ट्र असेल, भारताची असेल, हे काय म्हणतं, कुटुंब हे महत्त्वाचं.
आणि मी संस्कृती पाळणारा व्यक्ती आहे. माझ्यासाठी कुटुंब महत्त्वाचं. आता कुटुंब म्हणलं तर त्या दोघातलं एकट्याला तर घेऊन जाता येणार नाही ना. सगळ्यांनाच घेऊन हे पुढे जावं लागेल, मगच कुटुंब टिकेल. आणि कुटुंब जेव्हा टिकण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तरच हे राज्य म्हणून जे कुटुंब आहे त्यासाठी आपण प्रयत्न करू ना. फोडाफोडीचं जर आपण काही प्रमाणात केलं तर मग काहीच टिकू शकत नाही. आपण एक ब्रेक घेऊया. आपल्या सोबत रोहित पवार आहेतच. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्या सोबत कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आहेत. पवार घर किंवा शरद पवारांचं घर हे खऱ्या अर्थानं पवार विद्यापीठ आहे राजकारणाचं. त्या विद्यापीठाचे तुम्ही आता पुढच्या बाकावरचे विद्यार्थी आहात विधिमंडळातले. त्या अनुषंगानं विचारायचं आहे, आजोबा शरद पवारांकडनं काहीतरी घेतलं असेल ना, किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला असं काही घ्यायचं आहे की जो तुमचा वारसा तुम्ही सर्वांना सांगाल पुढे? नाही, साहेबांकडनं एक गोष्ट मी घेण्याचा प्रयत्न करत असतो. एक तर त्यांची स्मरणशक्ती, 2 त्यांची दूरदृष्टी, आणि 3 आजचा विचार करून चालणार नाही. काही प्रमाणात आज थोडंफार नुकसान हे होऊ शकतं. जर लांबपर्यंत टिकायचं असेल आणि लोकांची सेवा करायची असेल तर 15 वर्षानंतर आपल्या राज्याला, आपल्या कॉन्स्टिट्युन्सीला काय लागणार याचा विचार पवारसाहेब करतात आणि ती गोष्ट माझ्यासारख्याला भावते. तुम्ही आज मुंबईत आलात आणि जर का शरद पवार मुंबईत असतील तर तुम्हाला त्यांना भेटायचं आहे. तुम्ही साहजिकच त्यांच्याकडं रेफरन्स बुक म्हणूनच बघता, कारण महाराष्ट्राचा इतका चालता बोलता इतिहास बघणारा शरद पवार इतका दुसरा व्यक्ती नाही आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. अशा वेळी त्यांना एखादा प्रश्न विचारताना की हे काय आहे हे मला तुम्ही समजावून सांगा, दडपण येतं मनावर? नाही, एखाद्या विषयाचा अभ्यास केल्याशिवाय त्यांना प्रश्न विचारू नये. तुम्ही अभ्यास न करता त्यांना प्रश्न विचारला तर त्यांना कळतं की तुम्ही नुसतं प्रश्न विचारायसाठी विचारताय आणि तुम्हाला अपेक्षित उत्तर येणार नाही. तुम्ही जर एखाद्या विषयाच्या बाबतीत अभ्यास जर केला असेल तर ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगतात. आणि दुसरं की म्हणतात ना की काही प्रमाणात तुम्हाला पहिले प्रयत्न करावे लागतात, मगच ते तुम्हाला हातात हात देतात, म्हणजे मदत करतात. अशा प्रकारची पवारसाहेबांची काम करण्याची पद्धत आहे. त्यामुळे मी सुद्धा पवारसाहेबांकडनं शाब्दिक स्वरूपात काही गोष्टी घेण्यापेक्षा ते कसे वागतात, कसे बोलतात, कसे 80 वर्षाचे असताना सुद्धा, एवढा युवा असताना सुद्धा ते अख्ख्या राज्यभर फिरतात, लोकांचे हित समजून घेतात आणि कुठे थोडा मोठा वाद असेल तर ते स्वतः त्या ठिकाणी पुढाकार घेतात आणि कधीकधी विरोधकांचं सुद्धा त्या ठिकाणी ते स्वागत करतात. ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करूनच पुढे जाव्या लागतात, पण हे बघून होतात. पण एखादा प्रश्न जिथं आम्ही शरद पवारांनी गुगली टाकला असं जेव्हा म्हणतो, तुम्ही काही वेगळ्या अर्थानं तो घेता? तुम्हाला ती गुगली आधीच माहिती असते? नाही, कसं आहे, समजा पवार साहेब नॉर्मल भाषेत सुद्धा जर बोलले ना तर लोकांना ती गुगलीच वाटते. कारण त्या व्यक्तीकडे बघत असताना त्यांचं ज्ञान आणि त्यांचा अनुभव आणि कधी काय करतील हे कोणालाही त्याचा अंदाज नसल्यामुळे लोक असं म्हणतात की हे असे बोलले, असे हसले, म्हणजे आता काहीतरी होतंय ना तर गुगली. त्यामुळे गुगली न बघता ते कसे वागतात आणि नंतर त्याचा इम्पॅक्ट काय येतो याचा अभ्यास समीकरण तुम्ही गेलं तर पवारसाहेब गुगली टाकतात, पण ती राजकारणी लोकांसाठी टाकतात. आणि पवारसाहेब जसे आहेत तसे ट्रान्सपरंट सर्वसामान्य लोकांसाठी असतात. ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. राजकारण टिकायला राजकीय पद्धतीने वागावं लागतं, जे आडवा चालतो त्याला सरळ करावं लागतं, पण सर्वसामान्य लोकांसाठी कुठलंही राजकारण न करता कुठल्याही व्यक्ती त्यांच्याकडे भेटला त्याला कधीही विचारत नाहीत, अरे तू कुठल्या पार्टीचा, हे पवारसाहेब आहेत. आणि अनेक लोकांना ते कळालेत, पण ते सर्वसामान्यांना कळालेत. काही लोकांनी पवारसाहेबांच्या विरोधात बोलून राजकारण केलेलं आहे, पण ते जास्त दिवस टिकत नाही. रोहितजी, माझा याच्याशी संबंध असलेलाच प्रश्न आहे की शरद पवारांचे 2 नातू एकाच वेळेला राजकारणात उतरले. लोकसभेला पार्थ पवारांचा पराभव झाला आणि रोहित पवार विधानसभेला निवडून येतात. तर जेव्हा पार्थ पवारांचा पराभव झाला तेव्हा शरद पवार एक आजोबा म्हणून त्यांना नेमका काय सल्ला देतात, आणि जेव्हा रोहित पवारांचा विजय होतो तेव्हा शरद पवार आजोबा म्हणून रोहित पवारांना काय मार्गदर्शन करतात, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. इलेक्शनला उभं राहायच्या आधी आम्हा दोघांना त्यांनी हेच सांगितलं होतं की राजकारण हे तसं सोपं नाही. राजकारणामध्ये येताना तुम्ही हेतू क्लिअर ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि तो हेतू एकच आहे, लोकांची सेवा. आणि अशा पद्धतीने असेल तर तुम्ही राजकारणात आलं पाहिजे. आणि आम्ही दोघांनी कॉन्शियसली निर्णय घेतला राजकारणात येण्याचा. पारचंही तेच म्हणणं होतं, लोकांसाठी काम करायचं माझंही म्हणणं होतं. आणि आपण खऱ्या जगामध्ये जगतो,
कधी कधी विजय होतो, कधी कधी पराभव हा स्वीकारावा लागतो. त्या बाबतीत मोदी लाट त्या ठिकाणी होती, त्यावेळेस लोकसभेला पार्थला थोडंसं हार स्वीकारावी लागली, त्यांनी स्वीकारली. आणि माझ्या बाबतीत वातावरण चांगलं होतं, लोकांचे आशीर्वाद होते, लोकांनी मला ताकद दिली, कार्यकर्ते मनापासून काम केलं म्हणून मी निवडून आलो. पण त्याचा अर्थ मी सक्सेसफुल झालो, तो फेल झाला असं नाही. साहेबांचं हेच म्हणणं आहे की चढ आणि उतार हे होत असतात. आपल्या सर्वसामान्य व्यक्ती असू द्या, राजकारण असू द्या, नाही तर मोठा पैसेवाला असू द्या, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चढ आणि उतार असतात. त्यातून फक्त आपल्याला मार्ग हा काढावा लागतो. तेच त्यांच्या बाबतीत सांगितलं आणि माझ्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी पवार साहेबांनी सुद्धा तुम्ही बघितलंय, अनेक चढ आणि उतार बघितलेत. पण त्यातून बाहेर येण्याची क्षमता ही साहेबात लोकांमुळेच होती आणि आम्ही सुद्धा त्याच विचाराने पुढे चाललोय. रोहितजी, एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हणजे शरद पवारांचं इतकं कौतुक करताय, पण तुम्हाला सांगते की तुमच्या अपरोक्ष शरद पवार देखील तुमचं तितकंच कौतुक करतात. आता मी सांगलीला गेले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपतात्या पाटील मला भेटले होते. लोकसभेच्या वेळेस शरद पवार आणि दिलीपतात्या पाटील जवळपास तासभर गाडीतून प्रवास करत होते. तेव्हा तासभर शरद पवार फक्त तुमच्याबद्दल बोलत होते की हा मुलगा किती कर्तबगार आहे, राजकारणाबाहेर त्याने काय काय केलं, तो कुठले कुठले देश फिरलाय. आम्हाला जाणून घ्यायचं की हे सगळे देश तुम्ही का फिरला, आतापर्यंत किती देश तुम्ही फिरलेले आहात आणि राजकारणा व्यतिरिक्त रोहित पवार आतापर्यंत काय करत होते? नाही, आता युरोप जो हे कॉन्टिनेंट त्या ठिकाणी अनेक देशामध्ये मी गेलो आहे. त्यानंतर साऊथ अमेरिका म्हणजे ब्राझील, अर्जेंटिना त्या ठिकाणी गेलो. ब्राझील, अर्जेंटिना हे ॲग्रिकल्चरसाठी खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलं जातं. युरोपमध्ये मिक्स्ड आहे, ॲग्रिकल्चर आहेच, इंडस्ट्रियलायझेशन पण तितकंच आहे. आणि त्याच्याचबरोबर एशियन कंट्रीज ज्या आहे, म्हणजे चायनाला मी स्वतः गेलो, तिथं फर्निचरच्या काही फॅक्टऱ्या मी ठिकाणी बघितल्या. म्हणजे मला अनुभवून नाहीतर बघून शिकणं जास्त योग्य वाटतं. काही दिवसांपूर्वी मी पटण्याला सुद्धा गेलो होतो, म्हणजे बिहारला गेलो होतो. त्या ठिकाणी 3-4 जिल्हे मी फिरलो. त्याचं मुख्य कारण असं आहे की आपण जोपर्यंत ऑन द फील्ड जात नाही तोपर्यंत वातावरण हे कळत नाही, विषय हे समजून घेता येत नाही. लोकांशी चर्चा करून विषय समजून घेण्याचं मला आवडतं आणि हे कुतूहल आज आहे, उद्याही राहील. त्यामुळे त्याशिवाय आपलं प्रोग्रेस होऊ शकत नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. आणि साहेब कधीही एखाद्या व्यक्तीच्या तोंडावर कौतुक करत नाही. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी मला पवार साहेबांनी माझ्याबद्दलचं कौतुक केलं हे जे सांगितलं ते ऐकून सुद्धा माझ्यासारख्याला तरी बरं वाटलं. तुम्ही आता म्हणत की तुम्ही बिहारला गेला होतात. मला माहिती आहे की तुम्ही 3ऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या वेळेस बिहारमध्ये 3-4 दिवस होतात. तुम्ही बिहारमध्ये काय बघितलं? महाराष्ट्रापेक्षा बिहार मागासलेला आहे, पण जो बिहारी आहे, आम बिहारी, तो आणि मराठी माणूस यात काही फरक जाणवला? नाही, त्या ठिकाणी बिहारमध्ये गरिबी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तिथं जागा कमी असल्यामुळे आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे गावं फार जवळ आहेत. आणि तिथं बहुतांश जे काही लोक आहेत ते शेतीवर अवलंबून आहेत. 5% फक्त अर्बनायझेशन आहे. पटना सोडलं तर मोठं शहर कुठलंही नाही. आणि तिथलं जर तुम्ही एअरपोर्ट बघितलं तर ते एअरपोर्ट आहे का आपलं सेंट्रलचं जे रेल्वे स्टेशन आहे महाराष्ट्रातलं, मुंबईतलं, ह्यात तुम्हाला जास्त फरक काही सांगता येणार नाही. पण लोक ही लोक असतात, ही साधी आहेत. आणि तिथं साध्या टपरीवर गेलात काय, रिक्षात गेलात काय, कुठेही गेला तरी आपुलकीने सगळे आपल्याला वागवतात. आणि त्या चर्चा करत असताना सगळ्यांचं म्हणणं होतं की बदल मोठ्या प्रमाणात होणार आहे. पण झालं ते त्या ठिकाणी उलटच झालं. पण एक सांगतो, तिथं जेव्हा मी लोकांशी चर्चा करत होतो, काही पत्रकारांशी बोललो, लोकांना बदल हा पाहिजे होता, पण ते पलीकडची ताकदच इतकी मोठी होती. मग उदाहरण द्यायचं झालं तर RJDकडे 1 हेलिकॉप्टर होतं आणि BJP आणि मित्र पक्षाकडे 30 हेलिकॉप्टर होते. पंतप्रधान साहेबांपासून ते सगळे त्या ठिकाणी हेलिकॉप्टरली फिरत होते. एवढी ताकद असताना सुद्धा एका युवाली त्या ठिकाणी एवढी चांगली लढत दिली. आणि एक चांगलं झालं की नरेंद्र मोदी साहेब असतील नाही तर BJPली JDU म्हणजे नितीश कुमार साहेबांना कापण्यासाठी जी नीती वापरली त्यातून 2 गोष्टी चांगल्या झाल्या. एक, तिथं आपला तेजस्वी यादव हा अख्ख्या भारताला दिसला आणि त्या ठिकाणी काही प्रमाणात का होईना हा त्या चिराग पासवान सुद्धा लोकांना कळाला. म्हणजे 2 युवाला आता बिहारमध्ये येत्या काळामध्ये संधी मिळेल आणि जेव्हा युवाला संधी दिली जाते माझ्यासारख्याला चांगलं वाटतं. रोहितजी, तुम्ही आत्ता म्हटलात की बिहारमध्ये तेजस्वी यादव दिसला,
चिराग पासवान दिसला, परंतु राहुल गांधींचं तुम्ही नाव घेतलं नाही. आणि त्यांच्यावर तशी टीका पण होते की ते काँग्रेसच्या पराभवाला बिहारमधल्या किंवा महागठबंधनच्या पराभवाला ते जबाबदार आहेत. ते प्रचार सोडून सिमल्याला गेले अशी टीका होतीये. ते पार्ट टाईम राजकारणी आहेत असंही म्हटलं जातं किंवा तशी टीका होतीये. तर त्याच्यामुळंच केंद्रामध्ये एक सक्षम पर्याय त्यांना भाजपला निर्माण होत नाही किंवा दिसत नाही. तर तुमचं याबद्दल काय रिडिंग आहे? नाही, हे बघा, मी दोन व्यक्तीचं जे नाव घेतलं ते लोकल बिहारचे आहेत. दोघांच्या लोकल RJD ही लोकल पार्टी आहे आणि आपली LJP जी आहे ती सुद्धा लोकल त्या ठिकाणी पार्टी आहे आणि मी लोकलवरच त्या ठिकाणी बघत होतो. आता राहिला प्रश्न राहुल गांधी साहेबांचा, ते एका नॅशनल पार्टीचे महत्त्वाचे नेते आहेत आणि ती जी नॅशनल पार्टी आहे त्याला 150 वर्षाचा इतिहास आहे. जेव्हा इतिहास असतो तेव्हा एक प्रोटोकॉल असतो, एक सिस्टम असते, एका पद्धतीने तुम्हाला चालावं लागतं, वागावं लागतं आणि ते करत का? कारण त्याच्यावर अनेक लोक अवलंबून असतात. म्हणजे केरळापासून ते पार जम्मू काश्मीरपर्यंत जे सगळे राज्य येतात त्या सिस्टमली आपल्याला त्या ठिकाणी राहावं लागतं. काँग्रेसमध्ये प्रोटोकॉल खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हे जे लोकल पार्ट्या असतात त्याच्यामध्ये प्रोटोकॉलपेक्षा व्यक्ती आणि इन ॲक्शन, म्हणजे आता एक झालं पॉलिसी मेकिंग, म्हणजे राहुल गांधी साहेब कदाचित पॉलिसी मेकिंगमध्ये जास्त पुढाकार घेत असतील आणि राहिला प्रश्न इथं म्हणजे तेजस्वी आणि LJP त्या ठिकाणी आपलं हातात बंदूक घ्यायचे आणि लोकात जायचं. म्हणजे पॉलिसी हा विषय असला तरी त्या ठिकाणी जे रिअल फायटिंग आहे लोकात जाऊन लोकनेत्याचं त्या ठिकाणी हे लोक करतात. त्यामुळे दोन्ही पार्ट्या वेगळ्या आहेत, दोन्हींची स्ट्रॅटेजी ही वेगळी असू शकते असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. रोहितजी, धनंजयचाच प्रश्न मी पुढे नेतोय. त्याला कदाचित हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही नॅशनल फोरमवरती किंवा त्या स्टेजवरती एकीकडे नरेंद्र मोदी आणि त्यांना चॅलेंजर म्हणून जर का राहुल गांधी असतील तर राहुल गांधी कमी पडत नाहीयेत ना, ही शंका तुम्हाला तरी येते का? नाही, हे बघा, काँग्रेसची जर विचारसरणी आपण त्या ठिकाणी बघितले, म्हणजे काही कुठल्याही विषयामध्ये खूप मोठी तडजोड करणं हे त्यांना योग्य वाटत नाही. BJP फार फ्लेक्सिबल पार्टी आहे. BJP ठरवेल आणि स्वतःच्याच मित्रपक्षाला कापूनही टाकेल आणि ते आपण बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात बघितलं, पंजाबमध्ये काही प्रमाणात ते झालेलं आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं. त्यामुळे तिथं BJP कशी वागती तशी काँग्रेस वागलं पाहिजे असं तरी नाही आहे. त्यामुळे काँग्रेसला कुठंतरी एक स्ट्रॅटेजिक आणि राहिला प्रश्न ॲज फार स्ट्रॅटेजी आणि हा कन्सर्न आहे तर काही झालं तरी आता गेले 2 टर्म्स ऑलमोस्ट प्राईम मिनिस्टर साहेब त्या ठिकाणी आहेत. आता जे काही लोकांना दिसायला लागलं ते दिसत चाललं आणि राज्य लेवलच्या पार्ट्यासुद्धा त्या प्रमाणात स्ट्रॉंग होत चालल्यात. पण काही झालं तरी काँग्रेस ही नॅशनल पार्टी आहे, इतर राज्याच्या पार्टीपेक्षा ती त्या ठिकाणी मोठी पार्टी आहे. त्यामुळे लोकल लेवलला स्ट्रॅटेजी घेत असताना एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात सामावून घ्यावं लागेल आणि देश पातळीवर एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. हे करतील असं तरी होईल. तुम्ही राहुल गांधींना कधी पर्सनली भेटलात, बोललात? पुण्यामध्ये भेटलोय. त्यांचा अभ्यास चांगला आहे आणि त्यांना काहीतरी बदल हा घडून आणायचा आहे आणि असंही वाटतं त्यांच्या जवळच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर की नक्कीच तो बदल हा घडून येईल आणि पार्टी मोठी आणि फार स्ट्रक्चरली फार पसरलेली आहे. त्यामुळे ती तशीच पसरलेली आपल्याला ठेवावी लागेल का थोडीशी आपल्याला एक स्ट्रीमलाईन करावी लागेल, हा काँग्रेसचा व्यक्तिगत प्रश्न आहे. रमेश जोशीला प्रश्न विचारायचा. यशस्वी उद्योगपती ही तुमची एक ओळख आहे, तर उद्योगात यश मिळत असताना तुम्हाला राजकारणात का यावंसं वाटलं? तुम्हाला राजकारणात का प्रवेश करावासा वाटला? बिझनेसमध्ये असताना काही प्रमाणात सामाजिक काम मी करतच होतो आणि जे काही करत होतो मग आईवडिलांना कुठं मदत कर, कुठं शिक्षणाला कोणाला तरी मदत कर, अशा पद्धतीने काम त्या ठिकाणी करत होतो. मी 21 वयाचा असताना व्यावसायिक क्षेत्रामध्ये आलो. जेव्हा मी आलो तेव्हा आमची म्हणजे कंपनीची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. म्हणजे मी आलोच अशा वेळेस जेव्हा अडचण होते आणि ती अडचण 4 ते 5 वर्ष ही राहिली. त्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं. त्यानंतर 12-13 वर्ष व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर मनामध्ये कुठंतरी होतं की आपल्याला मोठ्या प्रमाणात सामाजिक काम करायचं आहे. आता त्याला 2 पर्याय असतात की खूप कमवायचं आणि ते लोकात वाटत बसायचं, नाही तर दुसरं की राजकीय क्षेत्रामध्ये यायचं, पॉलिसी मेकिंगमध्ये जायचं
आणि त्यातून जे काही सामाजिक आपल्याला करायचं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, नाही तर कुठल्याही युवकांसाठी, ते त्या पद्धतीने करायचं. आता त्या बाबतीत मी दुसरा जो ऑप्शन होता तो त्या ठिकाणी चूज केला. म्हणजे राजकारणामध्ये येऊन, म्हणजे सिस्टममध्ये येऊन, मग सिस्टम बदलायचं असेल, इम्प्रूव्हमेंट आणायची असेल, नाही तर त्याच्यामध्ये जे काही आपल्याला करायचं ते करायचं. संधी त्या ठिकाणी लोकांनी मला विधानसभेमध्ये, आधी जिल्हा परिषदला, नंतर विधानसभेमध्ये त्या ठिकाणी ही दिली गेली. काही लोक म्हणतात राजकारणच खराब आहे, त्यात यायलाच नको. माझं उलट म्हणणं आहे, एकदा यायचं, करून बघायचं. आपले विचार लोक स्वीकारतात असं जाणवलं तर आपोआप आपण जी स्टाईल आणतो, आपण ज्या पद्धतीने वागतो, ती स्टाईल अनुकरण करणारे अनेक युवा आणि युवती राजकारणामध्ये यायला प्रयत्न करतात. आणि आलं तर चांगलंच आहे ना, कुठं ना कुठंतरी बदल हा होईलच. त्यामुळे मी सुद्धा शिकतोच आहे. पण मला असं वाटतं राजकारण हे समाजकारणाचं खूप मोठं हत्यार आहे आणि ते सगळ्यांनी हातात घ्यावं आणि समाजकारण करावं. सुवर्णाला प्रश्न विचारायचा. रोहितजी, राजकीय प्रश्न भरपूर झालेत. मला जरा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. पहिला प्रश्न तर हा आहे की रोहित पवारांकडे जेव्हा फावला वेळ असतो तेव्हा त्यांना फेसबुक बघायला जास्त आवडतं की ट्विटर? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की रोहित पवारांना जर लॉंग ड्राईव्हला जायला मिळालं तर कुणासोबत आणि कुठे जायला आवडेल? नाही, फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला आणि थँक्यू थोडासा बदल करण्यासाठी. आता याच्यामध्ये फेसबुक का ट्विटर, पण जेव्हा मी मोकळा वेळ असतो तेव्हा फॅमिलीबरोबर राहायला जास्त आवडतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आत्ता मला माझ्या मुलांबरोबर कार्टून बघायला जास्त आवडतं. आता त्याला 2 कारणं असतील. एक, मुलांबरोबर थोडा वेळ द्यायला मिळतो, आणि दुसरं की लहानपणीच्या आठवणी मला सुद्धा येतात कार्टून बघत असताना. त्यामुळे घरी ट्विटर वगैरे बघण्यापेक्षा आपलं कार्टून बघितलेलं मुलांबरोबर हे जास्त मला आवडतं. आणि दुसरा, लॉंग ड्राईव्ह, मला गाडी चालवायला आवडते, मला गाड्या आवडतात. त्या ठिकाणी म्हणजे आत्ता कुठेही जात असताना, म्हणजे जेव्हा मी एखाद्या अशा ॲडव्हेंचर नाही तर अशा गोष्टी जात असेल तर भावांबरोबर जातो, काही ठराविक मित्रांबरोबर जातो. पण एखादा फॅमिली आउटिंग असेल, एखाद्या ठिकाणी विश्रांतीसाठी जायचं असेल तर डेफिनेटली कुटुंबाबरोबर, माझ्या मिसेस कुंती बरोबर जायला जास्त आवडतं. आणि मागून त्रास देण्यासाठी, म्हणजे मी जेव्हा चालवतो तेव्हा कुंती साईडला बसलेली असते, मुलं मागे असतात 5 मिनिटासाठी. त्यानंतर त्या दोघात भांडण होतं की कोण पुढे येतं आहे. त्यामुळे त्या वादामध्ये कधी डेस्टिनेशन येऊन जातं हे कळत पण नाही. पण मुलांबरोबर, कुटुंबाबरोबर लॉंग ड्राईव्हला जायला आवडेल, पण वेळ खूप मिळतो असं नाही. आपण एक ब्रेक घेऊया. आपल्यासोबत रोहित पवार आहेतच. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत रोहित पवार आहेत आणि रोहित पवारांबरोबर आमची न्यूज रूम आणि आम्ही गप्पा मारतोय. दिवाळीचे फोटोज आम्ही बघितले पवार कुटुंबियांचे. खूप जोरात फोटो सेशन झालेलं आहे. माझ्यासारख्याला प्रश्न पडलाय की डिझायनर्स वेअर घालून हे फोटो काढले गेलेत का? कारण प्रत्येकाचं कलर, चॉईस ही वाखणण्यासारखी होती. आणि इतके सुंदर फोटो अल्बम्स ते आलेले आहेत की त्यामधनं असं दिसतंय की हे ठरवून प्रीप्लांट सगळं केलंय. प्रश्न संपला का आपला? बोला. नाही, आता म्हणजे तुम्ही एक मान्य केलं, पवार साहेब, आम्ही पवार कुटुंबीय जे काय करतो एकदम जोरातच करतो, ते खरंच आहे. त्यामध्ये फक्त शरद पवारांचेच कपडे हे नेहमी जसे असतात तसे आहेत. बरोबर. बाकी सर्वांनी आपले डिझायनर्स वेअर घातलेत असं मला वाटतं. आता मला तुम्ही सांगा, हा मास्क कसा वाटतो तुम्हाला? फारच छान. फारच छान आहे ना. हा कोणी डिझाईन केला असेल तर माझ्या बहिणीने डिझाईन केला. क्या बात. आणि त्या कुटुंबामध्ये 50% जर तुम्ही कपडे बघितले तर माझ्या बहिणीने डिझाईन केले. म्हणजे निवेदिता साबू तिचं नाव आहे, पुण्यामध्ये ती डिझायनर आहे. आम्ही अशा प्रकारे सुद्धा जेव्हा बहिणीने तर कुणी काय करत असतं ते आवडीली करतो. आणि दुसरं, तुम्ही महिलांचा जर ड्रेस बघितला तर काय होतं त्यामध्ये? एक सिनर्जी होती अशी. म्हणजे साडी होती, हो, नाही तर म्हणजे आपला कलर मध्ये म्हणतोय. हा, कलर मध्ये असेल पण साडीच होती ना. त्यानंतर सलवार कमीजच होता. आणि आमच्यातले बऱ्याच लोकांनी कुर्ते घातले होते. अजितदादांनी खूप छान घातलं. धोतर पण घातलं हो, होतं. धोतर पण घातलं. माझ्या भावांनी धोतर घातलं होतं. म्हणजे आम्ही काय केलं तर आपलं जे कल्चर आहे, जी संस्कृती आहे ती पुढे घेऊन, म्हणजे आमचे नेक्स्ट पिढी जी आहे त्यांनाही दाखवून देतो, अरे बाबा हे आपल्याला ठीक आहे, दिवसात तुम्ही काही घाला, वर्षभर काही घाला, पण ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा घालाव्या लागतील आणि त्या पुढे घेऊन जाव्या लागतील. आणि ते कितीही सिम्पल दिसताना ते कदाचित भपका वाटत असेल, पण ते तसं बघितलं तर सिम्पल, त्या फक्त घालण्याची पद्धत एक वेगळी आहे. त्यामुळे पवार कुटुंबामध्ये त्या ठिकाणी एखादा सण जर साजरा करायचा असेल कुटुंबाबरोबर, तो आम्ही जोरातच करतो. क्या बात आहे. अमोल परांचा पहिला प्रश्न विचारायचा. रोहितजी, यालाच जोडून विचारतो. पवार साहेबांनी आपल्या मातोश्रींना दिवाळीनिमित्त पत्र लिहिलं होतं
अतिशय भावनिक पत्र होतं. महाराष्ट्रात प्रचंड चर्चाही झाली त्या पत्राची. कुटुंबियांमध्ये काही चर्चा झाली की नाही आणि काय प्रतिक्रिया होत्या सगळ्यांच्या, म्हणजे अजितदादा म्हणा, ताई म्हणा, किंवा तुमचीही काय प्रतिक्रिया होती त्या पत्राबद्दल? नाही हे बघा, जेव्हा आम्ही माझा अंदाज दिवाळीचे 1-2 दिवस आधीच ते पत्र प्रकाशित झालं होतं, नाही तर लोकांपर्यंत ते पोचलं होतं. त्याच्यामध्ये आईबद्दलची भावना जी पवार साहेबांनी लिखित स्वरूपात लोकांसमोर आणली, ती शाब्दिक स्वरूपात नाहीतर अनुभवाच्या स्वरूपात ती आम्ही लहानपणीपासून बघत आलो आहे. पण त्याच्यामध्ये त्यांची जी भावना, आईली दिलेली शिकवण, ही त्यांनी आजच्या परिस्थितीला ज्या पद्धतीने जोडली, ते माझ्यासारख्याला त्या ठिकाणी भावलं. आणि तिथं 4थी का 5व्या लाईनला आल्यानंतर मला 4दा माझे डोळे पुसावे लागले, तेव्हा मी शेवटपर्यंत पोचलो. मग आम्ही त्या बाबतीत भावनिक आहोतच. आणि कधी कधी कसं असतं की तो एखादा विषय आला आणि तुम्हाला त्या विषयावर बोलताच आलं नाही, तर ते बोलण्यापेक्षा जास्त प्रभावी असतं, कारण का तुम्ही इतकं त्यात इन्व्हॉल्व झाला असता. आम्ही सर्वजण ते पत्र वाचल्यानंतर असं कुणीही व्यक्ती नसेल ज्याच्यामुळे डोळ्यात पाणी आलं नाही. रोहितजी, तुम्ही ठाकरे कुटुंबियांविषयी जर का विचारलं, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, त्यांची तिसरी पिढी त्याचा वारसदार आदित्य ठाकरे आहे. पवारांची तिसरी पिढी त्याचे वारसदार तुम्ही आहात. अशा वेळी आदित्य ठाकरेंबरोबर कसा रॅप आहे, म्हणजे मंत्री झाल्यानंतरचा आणि आधीचा, त्यात काही फरक पडलाय? एकतर वारसदार कोणी एखादी व्यक्ती ठरवत नसते, लोक ठरवत असतात. आणि दुसरा प्रश्न, आदित्यमध्ये तुम्ही नेहमी पॉलिटिकली करेक्ट कसे असता? मी हा, म्हणजे वारसदाराच्या उत्तरावरून म्हणतोय. नाही, मी मनात जे असतं ते बोलतो. आता मनच माझं इतकं पॉलिटिकली राईट असेल, इतकं प्रांजळ आणि क्लिअर असेल, तर माझ्या शब्दातून पण तेच बाहेर निघतंय. तर माझ्या मनात कुठली खोट नाही असं आपल्याला म्हणायला काय हरकत बाळकडूच ते मिळालं. नाही. आता त्याच्यामध्ये काही बदल झाला आहे का तर मला वाटत नाही. पण हो, मंत्री झाल्यानंतर जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढते. आणि करोनाच्या काळामध्ये सुद्धा मंत्री म्हणून त्यांचं जे काही कोऑर्डिनेशन असेल, म्हणजे त्यांच्या विभागाच्या बाहेर जाऊन सुद्धा त्यांनी चांगलं कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी केलं. मुंबईमध्येच मोठ्या प्रमाणात करोना आधीच्या सुरुवातीच्या काळामध्ये वाढत होता, त्यावेळेस ते स्वतः त्या ठिकाणी लक्ष देऊन होते. त्यामुळे जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढलेली ही दिसते, कारण लोकांनी दिलेली जबाबदारी त्या ठिकाणी आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जेव्हा शांततेत बसलेलो असतो तेव्हा तो काय फरक जाणवत नाही. आणि डाऊन टू अर्थ आहेत, जसे आहेत तसे आहेत, एकदम साधेपणा त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. एवढं मोठं कुटुंब असलं तरी, आणि ती चांगली गोष्ट आहे, लोक ती स्वीकारतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर कधी चर्चा किंवा एखादा प्रश्न मतदारसंघातला त्यांच्यापर्यंत घेऊन गेलात, असं काही झालंय? आहे ना, म्हणजे 3दा-4दा जेव्हा आम्ही भेटलो, म्हणजे एकतर करोना यायच्या आधी नागपूरला एकदा ते घरी होते, त्यावेळेस आदित्य आणि सगळ्यांना भेटण्यासाठी मी गेलो होतो आणि आम्ही चर्चा करत होतो 5-6 जण निवांत. तेव्हा मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी आले, आमच्याबरोबर बसले, आम्हाला विचारलं काय बायल, कॉफी बायल, चहा बायल. मग ती आली, आमच्यावर कॉफीच्या 5-10 मिनटं असतील, इतर गोष्टींवर चर्चा त्या ठिकाणी केली. त्यामुळे एक वेगळा अनुभव आला. आणि त्यानंतर जेव्हा करोनाच्या काळामध्ये सुद्धा मी ऑफिसमध्ये त्यांना जेव्हा भेटायचो, नाहीतर सह्याद्रीवर त्या ठिकाणी भेटायचो, तेव्हा मतदारसंघातले वेगळे प्रश्न, म्हणजे आरोग्याच्या बाबतीतले काही प्रश्न असतील, काही संघटनेचे प्रश्न, स्पर्धा परीक्षेचे प्रश्न, असे प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी मांडले. आणि त्याच्यात लगेचच मग कुठल्या तरी अधिकाऱ्याला बोलून, अरे बाबा ह्याच्यात बघितलं पाहिजे. त्यानंतर मग अधिकाऱ्यांशी फॉलोअप करून, मग बाकी मंत्री आहेतच, त्यांच्याशी चर्चा करून मग पुढे काय गोष्टी आम्ही घेऊन गेलेलो आहे. आशिष सर, आतापर्यंत आपण राजकीय प्रश्न त्यांना विचारले, कौटुंबिक विचारले, भावनिक प्रश्न विचारले. आता माझा एक प्रश्न आहे तो थोडासा प्रेमळ आणि खोडकर आहे, आणि त्याचं खरं खरं उत्तर रोहितजी देतील अशी अपेक्षा करते. तिथे डिप्लोमॅटिक राहणार नाहीत. रोहितजी, शरद पवारांचे देशभरात जसे फॅन्स आहेत तसे राज्यात तुमचे देखील फॅन्स आहेत, आणि तरुण आणि तरुणींचं प्रमाण जास्त आहे. त्याच अनुषंगानं प्रश्न आहे की सभांच्या काळात किंवा तुम्ही बाहेर फिरता त्यावेळी तरुणींचा गराडा कधी तुमच्या समोर असा पडतो का, सेल्फी घेण्यासाठी, किंवा कधी कुठल्या तरुणीने तुम्हाला काही कन्फेस केलंय का? कारण का मोठ्या प्रमाणात तुमचं फॅन फॉलोइंग आहे, हे सोशल मीडियावर देखील आम्ही बघतो आणि प्रत्यक्ष देखील बघतो. नाही, गराडा पडतो, त्यावेळेस सेल्फीही काढलेले जातात. पण त्याच्यामध्ये ते जेव्हा गराडा पडत असतो, ते माझ्याकडे एक नेता म्हणून, नाही तर एक कार्यकर्ता म्हणून बघतात, असं तरी माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतं. आणि मी सुद्धा त्यांच्याकडे बघत असताना माझे फॅन आणि त्यांचे विषय ते काय असतात त्या अनुषंगाने. पण कधी कधी मग माझी बायकोसुद्धा कधी कधी चेष्टा करते, अरे का तिथं फोटो काढला, का सेल्फी काढला, असंही असतं. आणि ते सगळ्यांच्या बाबतीतच असेल असं मला वाटतं.
पण एकदम म्हणजे मुली असू द्या मुलं असू द्या खूप काय म्हणतात त्याला उत्स्फूर्त उत्स्फूर्त असतं. हां असं अफेक्शन जास्त आहे तुमच्याबद्दल. नाही म्हणजे सेल्फी काढायला घाबरत नाहीत. माझं तुम्ही कपडे स्टाईल बघितली तर मला कुर्ता मी जास्त घालत नाही. जेव्हा एखादा सण असेल जीन्स म्हणजे ते जे घालतात ते मी घालतो आणि त्यामुळे कदाचित एक अफेक्शन जे आहे नाहीतर एक भीती वाटत नाही नाहीतर कोणाच्याही खांद्यावर मी हात ठेवू शकतो. अशा परिस्थिती कदाचित तशी परिस्थिती असल्यामुळे अनेक लोक हे अप्रोचेबल आहेत. मी अप्रोचेबल आहे आणि असाच माझा स्वभाव असल्यामुळे तो त्यांना भावतो. त्यामुळे कदाचित फॅन रूपातून माझे भाऊ आणि बहिणी खूप राज्यामध्ये असतील. मधुराला प्रश्न विचारायचा आहे. आत्ता रोहितजी तुम्ही असं म्हणालात की मी आपल्यातलाच वाटतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की तरुण तरुणी नक्कीच या आत्ताच्या या तुमच्या सगळ्याच आमदार जे तरुण आमदार आहेत म्हणजे तुम्ही असाल आदित्य ठाकरे असतील आदिती तटकरे असतील ह्या सगळ्यांकडे खूप प्रभावित होतात. तर ह्या निमित्ताने तुम्ही आमच्यासारख्या सगळ्या तरुण तरुणींना काय सांगाल. आणि अजून एक प्रश्न तो आहे तो म्हणजे आजोबांचं एक स्वप्न आहे ते म्हणजे पंतप्रधान होण्याचं ते तुम्ही भविष्यात पूर्ण करणार का. नाही राहिला प्रश्न तुमचा पहिला की महाराष्ट्रातल्या सर्व तरुण आणि तरुणींना मला काय सांगायचं आहे. एक मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची की सिनेमा बघून व्हॉट्सॲपवर एखादा मेसेज बघून राजकारण हे खराब असतं हा विचार मनामध्ये आणू नका. तुम्हाला जर ठीक आहे राजकारण खराब वाटत असेल तर मग राजकारणात येण्याचा विचार त्या ठिकाणी तुम्ही करा. समाजकारणामध्ये येण्याचा तुम्ही विचार त्या ठिकाणी करा. आणि एक सांगतो की याच्या पुढं म्हणजे भावी आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी खूप वेगळ्या आहेत आणि खूप मोठ्या असतील. आर्थिक असू द्या नाही तर वेगळ्या वेगळ्या असू द्या. त्यामुळे आपल्याला जर टिकायचं असेल आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर जाती आणि धर्माच्या पलीकडे आपल्याला जावं लागेल. कुठलाही भेदभाव राखून चालणार नाही. आपण युवा म्हणून जर एकत्रित आलो तरच आपण आपला देश आणि राज्य बदलू शकतो. जातीचा धर्माचा अभिमान सगळ्यांना आहे पण आज कुठल्या गोष्टीची जरूरत आहे ते एकीची जरूरत आहे. आणि जर आपण एकत्रित आलो तर खूप मोठा बदल करू शकतो. त्यामुळे या अँगलनी थोडंसं तुम्ही बघावं आणि ज्याची स्टाईल तुम्हाला आवडत असेल तर ती तुम्ही स्वीकारा पण स्वतःची स्टाईल विसरू नका. कॉपी करणं हे काय सोल्युशन नाही. त्यामुळे स्वतःची एक स्टाईल एक छबी तुम्ही जर निर्माण केली तर लोकांना ती भावती. आणि राहिला दुसरा प्रश्न मी स्वतःला कार्यकर्ता म्हणतो त्यासाठी मी काम करत आलो आहे त्याच्या पुढेही काम करत राहील. पदासाठी मी कधीही प्रयत्न केलेले नाहीत आणि ते जे पद आहे ते मी कधी विचारसुद्धा त्या बाबतीतला करू शकत नाही. आहे तसं चांगलं आहे. फक्त एवढंच आहे आज ज्या पद्धतीने तुम्ही माझ्याकडे अपेक्षेने बघताय त्याच पद्धतीने पुढच्या 30 वर्षानंतर 40 वर्षानंतरसुद्धा ही अपेक्षा जे काय मी 30-35 वर्षामध्ये करेल त्यामुळे कोणाचीही न तुमच्या आपल्या पिढीची न माझ्या पुढच्या येणाऱ्या पिढीची मी अपेक्षा कुठेही भंग करणार नाही. अशाच अपेक्षेने 30-35 वर्षानंतर लोक माझ्याकडे बघतील. अशा पद्धतीने मी सातत्याने काम करत राहील असा शब्द तरी या ठिकाणी देतो. शेवटी पंतप्रधान पद आणि शरद पवार याला जोडून मला प्रश्न विचारायचा आहे आणि हा मला विचारायचाच होता. नेहमी अनेक पुस्तकांमध्ये किंवा चर्चांमध्ये किंवा विश्लेषण करताना प्राईम मिनिस्टर इन वेटिंग असं शरद पवारांचं वर्णन केलं गेलेलं आहे. तुम्हाला कुठे खंत वाटते की आपल्या आजोबाकडं ती सगळी काही बाब किंवा गोष्टी किंवा ते सगळं काही पंतप्रधान पदासाठी लायक आहे ते असूनही आजोबा त्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत. आज शरद पवार हे पद्मविभूषण आहेत भारताचे. अशा वेळी काही खंत मनात वाटते. खंत का वाटली पाहिजे. अजून वेळ कुठं गेलाय. पुढे बघू काय होतंय. अपेक्षा असेल तर जीवन आहे. अपेक्षा ठेवून पुढे जावं लागतं. आणि राहिला प्रश्न एक व्यक्ती आणि त्याच्या ताकदीचा. जेव्हा नरेंद्र मोदी साहेब पहिल्यांदा निवडून आले होते तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की राजकारणात जे काय मी शिकलो ते पवार साहेबांकडे बघून आणि त्यांचं बोट पकडून मी शिकलो. त्याच्याकडनंच बऱ्याच गोष्टी समजा फक्त त्याला आकडेवारी असते. बघूया पुढं काय होतं आकडेवारीच्या बाबतीत. आज तर काय सांगता येणार नाही पण अपेक्षा ठेवून जगणं हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं असतं. क्या बात आहे. म्हणजे याचा अर्थ शरद पवार यांचा नजीकच्या काळात रिटायर व्हायचा राजकारणातून प्लॅन नाही आहे हे तुम्ही उघड केलंय. साहेब रिटायर होतील असं मला आधीही नाही वाटलं आजही वाटत नाही उद्याही वाटणार नाही. क्या बात आहे. रोहित पवार तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. हे होते थँक्यू.
शरद पवारांचे नातू, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आज कॅफे 24 तासमध्ये त्यांनी दिलखुलास गप्पा किंवा संवाद आमच्याशी साधलाय. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. इथेच थांबूया. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.